आम्ही रात्री नॅशविलला आलो आहे आणि सतत खिदळणं सुरू आहे. रात्री आम्ही लेट पोहोचलो आहे आणि त्यानंतर 2 तास गप्पा मारून सगळेजण हसलेत वेगळ्या वेगळ्या जोक्सवरती. ऑलमोस्ट रोज फोनवरती बोललं जातं आणि एवढं होऊनसुद्धा रोज काहीतरी सांगायचं असतं, ज्याच्याशी कुठलं देणं घेणंही नाही कोणत्या गोष्टींशी. आताही आम्ही गप्पा मारायला बसलेलो तर विजू काहीतरी स्टोरी सांगत होता म्हणून मी पटकन व्हिडिओ ऑन केला. म्हटलं रेकॉर्डिंग करूया की आम्ही नेमकं काय करतो आणि सांगतो आणि कशावरूनही हसतो हे तुम्हालाही समजेल. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवायचा असतो आणि तेच आम्ही पण करत असतो. तर तुम्हाला मी त्याची झलक दाखवणार आहे. दारुड होतं तर ते काय करायचं माहितीये का, दारू बिरू पिलं ओके आणि ते चिलीम असते ना, चिलीम घेऊन गेलं गवताच्या गंजीत आणि दारू पिऊन पडलं तर रात्री जाग आली असणार तर ते थंडी वाजलेलं ना, त्या गवताच्या गंजीत ओपन असं ग्राउंड मध्ये ती गंजी होती. तर ह्या बाईने चिलीम ओढली आणि ती त्याच्यात टाकली. ती गवताची गंजी पेटली, ती पेटली, हे बेवडं त्याच्यात पेटलं स्वतः. 2 गंजा होत्या पॅरलल अशा लांबच्या लांब, त्या दोन्ही गवताच्या गंजा पेटल्या. ओके, अख्खा गाव जागा झाला रात्री 3-3:30 वाजता. म्हणजे त्याला दहन करायची पण गरज नाही पडली, ते मेलं त्याच्यात, त्याचं झालं ऑन द स्पॉट. पण एवढा सगळा राडा चालू आहे, सगळीकडे बोंबाबोंब चालू आहे, अख्खा गाव तिथे गोळा झालाय. एकटा माणूस मी, गाव बोंबवला तरी मी आपला झोपलेलो. माझी झोप मी नाही मोडली. आणि आता सकाळी जाऊन बघितलं, सकाळी जाऊन मग सांगितलं अरे हा झालं असं झालं. गाव पूर्ण रात्री उजेड पडला होता गावात पूर्ण. एवढ्या गवताच्या गंजा पूर्ण पेटल्यानंतर अख्खा गाव सगळं उजाळून निघालेला ना. आणि आता भाई रात्री मी पूर्ण आठवडाभर मला उठतंय, सांगतोय काय गाव जळाला तरी मी उठलो नव्हतो. आणि हा रडला तरी गपचूप गुमान उठायचो मी 3 वाजता. त्याला घ्यायचो, त्याला झोपायचो आणि गाणं म्हटल्यानंतर 4 दिवसानंतर ही करेक्ट करते असं कोण बोलतं. अरे नेहा सोड ना, त्याला काय कळतं. एक तर मला झोप येते तर त्याला झोपवतोय आणि तू मला करेक्ट करते. बापरे. बट